नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शुभ्रा झोपलेली असते. तिला अचानक विशूचा आवाज येतो आणि विशू तिला म्हणत असतो की शुभ्रा झोपलीस? एवढं सगळं होऊन तुला शांत झोप कशी लागू शकते? शुभ्रा घाबरून उठून बसते आणि इकडे तिकडे बघायला लागते आणि मग स्वतःशीच म्हणते की विशू आवाज येतोय पण दिसत का नाही? विशू म्हणतो उडाली ना झोप, पण काळजी नको करूस, आता मी तुला कायमचं झोपवेल, माझ्यासारखा आत्मा होशील तू, मग मला माझं प्रेम मिळेल. शुभ्रा घाबरून हात जोडत म्हणते की विशू प्लीज प्लीज असं नको करूस, माझ्याकडून चूक झाली, प्लीज मला माफ कर. विशू शुभ्रासमोर येतो आणि म्हणतो असंच भीक मागत होतो मी तुझ्याकडे माझ्या जगण्याची, पण तू काय केलंस? मला मारून टाकलंस. माझं खरं निस्वार्थी प्रेम होतं तुझ्यावर, पण तू माझ्या प्रेमाचा सगळ्यांचा खून केलास. पण आता नाही, आता मला माझं प्रेम हवं आहे, माझ्यासोबत कायमचं. म्हणूनच मी तुला घेऊन जाणार आहे, ते सुद्धा तुला मारून, तुझा जीव घेऊन. आता मी तुला सोडणार नाही. शुभ्रा खूप घाबरते आणि हा भास आहे असं ओरडायला लागते. विशू म्हणतो की भास नाही आहे, जसं तू मला तडफडून मारलं होतंस ना, तसं मी तुला आता इथे तुला फास लावून तडफडून मारणार आहे. शुभ्रा रडत हात जोडत म्हणते की विशू प्लीज प्लीज मला माफ कर, प्लीज मला सोडून दे. आता विशू म्हणतो की सोडून द्यायला आलोच नाही मी, तसं असतं तर मी आलोच नसतं. माझ्या आत्म्याला मुक्ती हवी आहे आणि मी तुला मारलं तरच मला मुक्ती मिळेल. तुला मरावंच लागेल. शुभ्रा काय म्हणाली होतीस तू? भावासाठी मर, आता तू माझ्यासाठी मर, चल शुभ्रा. शुभ्रा घाबरून रूममधून धावत बाहेर येते. आता विशूसुद्धा चल शुभ्रा असं म्हणत तिच्या मागे येतो. शुभ्रा घाबरून विशू प्लीज मला सोड असं म्हणत असते आणि ती खूपच घाबरलेली असते. श्री आणि अगस्त्य लाईट्स ऑन ऑफ करत असतात आणि शुभ्राची मजा घेत असतात. आता विशू शुभ्राला घाबरत तिच्याजवळ येतो. विशूच्या पायाला काच लागते आणि त्याच्या पायातून रक्त येऊ लागतं. शुभ्राचं त्याच्या पायाकडे लक्ष जातं आणि ती आश्चर्याने स्वतःच्या मनातच म्हणते की रक्त, पण हा तर विशूचा आत्मा आहे. आणि परत म्हणते की अच्छा, म्हणजे विशूचं भूत नाही आहे, मग हा कोण आहे? विशू. विशू म्हणतो की माझ्या मुक्तीची वेळ झाली आहे, मर आणि मुक्त कर मला. शुभ्रा मनातच म्हणते म्हणजे मला जे भास होत होते, मला जे भूत दिसत होतं ते सगळं खोटं होतं. हा जर खरंच भूत असता तर याला काहीच झालं नसतं, पण आता त्याच्या पायातून रक्त येते, याचा अर्थ हे सगळं नाटक आहे, सगळं नाटक. आणि शुभ्राला आठवतं की ती अगस्त्याला सांगत असते की विशू परत आला आहे, पण अगस्त्य तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि तो स्वतः विशूजवळ जाऊन म्हणतो की बघ शुभ्रा, कोणीच नाही येते. शुभ्रा मनातच म्हणते तरी मला वाटलं होतं भूत दिवसा कधीच दिसत नाही, मी याच्या विरोधात चक्रव्यूह रचलं होतं आणि यांनी माझ्या विरोधात षडयंत्र. ठीक आहे, जे काही करायचं होतं ते केलं आहेस तू श्री, आता माझी वेळ आहे. जर तुम्ही ॲक्टर असाल ना तर मी सगळ्यांची डिरेक्टर बनल. आणि ती म्हणते चल शुभ्रा आपण नाटक चालू करो. आणि ती मोठ्याने खुश होऊन म्हणते की विशू डार्लिंग, तू परत आला आहेस, मी खूप खुश आहे विशू, असं म्हणायला लागते. आणि इकडे तिकडे शोधत त्याला आवाज देत म्हणते विशू तू कुठे आहेस, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि परत म्हणते की तुला काय वाटलं विशू, तू त्या श्रीला हाताशी धरून माझं सत्य बाहेर आणशील? नाही, मी ते कधीच होऊ नाही देणार. पण खूप खेळ खेळलास तू माझ्यासोबत, तुझ्यामुळे माझी खूप वाईट अवस्था झाली आणि याची परतफेड मी नक्की करणार. तर दुसरीकडे श्री आणि अगस्त्य टेन्शनमध्ये येतात. श्री टेन्शनमध्ये येऊन म्हणते की अगस्त्य नक्की काय झालं असेल, अचानक आवाज येणं बंद झाला आहे, आपण जाऊन बघूया का? अगस्त्य म्हणतो की नाही नको, काय झालं आहे ते आपल्याला माहिती नाही, आपल्या प्लॅनचं काही उलट झालं नसेल ना. अगस्त्य म्हणतो श्री काही टेन्शन घेऊ नको, तिथे विशू आहे, तो सगळं मॅनेज करेल. श्री म्हणते अगस्त्य नको ना, कशाला विषाची परीक्षा, आपण जाऊन बघूया ना. तितक्या समोरून विशू येतो. पायाला काच लागल्यामुळे तो लंगडत चालत असतो. विशू आणि श्री आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागतात. आता विशू दादा काय झालं, हे श्री बोलते की विशू दादा काय झालं. विशू सांगतो की ते शुभ्राला घाबरवण्यासाठी तिच्या जवळ गेलं होतं, तर तिथे खाली पडलेली काच पायाला लागली आणि त्याच्या पायातून रक्त येत असतं. अगस्त्य घाबरून म्हणतो केवढं लागलं आहे, असं म्हणून तो विशूला बसायला स्टूल देतो. आता विशू श्रीला म्हणतो की सॉरी टीचर ताई, तू एवढं सगळं जमवून आणलंस, माझा जीव वाचवला आणि आता लागलं तरी माझी काळजी घेते, पण आता तू बनवलेला प्लॅन. श्री म्हणते विशू दादा अहो काय बोलताय तुम्ही, ते प्लॅनचं बघू आपण नंतर, पण शुभ्राने तुम्हाला बघितलं नाही ना असं रक्त येताना पायातून. विशू म्हणतो की मला लागलं तेव्हा मला थोडं दुखलं, पण मी ते सहन केलं आणि तिचं लक्ष नाही बघून तिथून निघून आलो, मला नाही वाटत की तिने बघितलं असेल. श्री म्हणते मग ठीक आहे, काही हरकत नाही. तितक्यात त्यांना शुभ्राचा आवाज येतो. ती म्हणत असते की विशू डार्लिंग कुठे आहेस तू, मला माहिती आहे तू परत आला आहेस, तोच आहेस ना, माझी तळमळ दिसत नाही का तुला, प्लीज मला सोडून जाऊ
नकोस ना विशू. हे ऐकून ते तिघेही खूप शॉक होतात. आता श्री म्हणते, विशू दादा, अगस्त्य ही काय बडबडते? तुम्ही आता तर बोललात ना तिने काही बघितलं नाही म्हणून. जर तिने काही बघितलं नाही तर ती असं का बोलते? मग आता याचा अर्थ असा की शुभ्राला कळलं आहे की तुमचं भूत नाही, तुम्ही खरंच परत आला आहात. आणि घाबरून म्हणते की आत्ता काय करायचं? आता विशू म्हणतो, टीचर ताई तू काळजी करू नकोस, मी बघतो, असं म्हणून तो बाहेर जायला लागतो. श्री त्याला थांबवत म्हणते की नाही नको, तुम्ही जर परत आता बाहेर गेलात तर तिची खात्री पटेल की तुम्ही खरंच परत आला आहात. अजून काहीतरी घडायला नको. तिला जर हे कळालं ना की या घरामध्ये भूत नाही आहे तर ती अजिबात घाबरणार नाही कोणाला. आणि मी तुम्हा दोघांना खात्रीने सांगते, तिला हे कळलं आहे की तुम्ही भूत नाही आहात. खूप हुशार आहे ती असं बोलते कारण तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन सुरू आहे. अगस्त्य म्हणतो, हे जर असं झालं ना तर आपण खूप प्रॉब्लेममध्ये येऊ, आपण सगळे प्लॅन फसतील आपले. आता हे प्रकरण आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागेल. श्री म्हणते, विशूदादा तुम्ही अजिबात बाहेर येऊ नका, तुम्ही इथेच लपून राहा, आम्ही बघतो काय ते. असं म्हणून श्री आणि अगस्त्य बाहेर येतात. शुभ्रा बाहेर, विशू लवकर ये, मला बोलायचं आहे तुझ्याशी असं म्हणून ओरडत असते. आता अगस्त्य आणि श्री शुभ्राला विचारतात की शुभ्रा अगं काय झालंय? शुभ्रा सांगते की श्री अगं माझा विशू परत आला आहे, तो या घरातच आहे. आणि ती विचारते की तुम्हाला दिसला का? हा भास तर नाही आहे ना, भूतसुद्धा नाही आहे, तो विशू डार्लिंग परत आला आहे, मला त्याला भेटायचं आहे, तुम्ही त्याला काही करा आणि माझ्यासमोर घेऊन या प्लीज. अगस्त्य म्हणतो, शुभ्रा अगं विशू इथे कुठेच नाही, तुला भास होतोय. शुभ्रा म्हणते, नाही अगस्त्य तो इथेच आहे, माझा विशू डार्लिंग माझ्यासाठी परत आला आहे. श्री अगस्त्याला बाजूला घेऊन जाते आणि हळूच म्हणते, अगस्त्य ही अशी का वेड्यासारखी वागते? अगस्त्य म्हणतो की मला सुद्धा तोच प्रश्न पडला आहे अगं जो तुला पडलाय. श्री म्हणते, तुला सुद्धा असंच वाटते ना की वेड तर? आणि म्हणते की अरे पण कालपर्यंत ती बरी होती ना आणि आज तर ऐकायला पण तयार नाही आहे ती. अगस्त्य म्हणतो, माझं सुद्धा तेच म्हणणं आहे की काहीही बडबडते, विशूला बोलवते, आपण हे सगळं नाटक करत होतो तिच्याकडून सगळं खरं बाहेर यावं म्हणून, पण हे काय चाललं आहे? ही खरंच वेडी नाही ना झाली? श्री म्हणते, नाही असं नको व्हायला, नाही तर आपलं काही खरं नाही, ते आपलं नाटक राहू दे बाजूला. अगस्त्य म्हणतो की मग आता काय करायचं? यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की शुभ्रा शांतपणे झोपलेली असते. तेव्हा परत विशू तिला आवाज द्यायला लागतो. विशू म्हणत असतो की शुभ्रा मी तुला सुखाची झोप कधीच लागू देणार नाही, उठ आता चल. शुभ्रा झोपेतून उठते आणि हसत खुश होऊन म्हणते, विशू कुठे आहेस तू? विशू मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग विशू शुभ्रासमोर येतो आणि शुभ्रा विशूला बघून खूप खुश होऊन जाते आणि म्हणते, विशू मला माहिती होतं एक ना एक दिवस तू तुझ्या शुभ्राला भेटायला 110% येणार. आज माझी हाक तुझ्यापर्यंत पोचली आणि म्हणूनच तू परत आलास ना. मी खरंच जगू शकत नाही आहे रे तुझ्याशिवाय, मला खरोखर तुला भेटायचं होतं. मी ना तुला काय समजत होते माहिती आहे का? किंवा मला असं वाटत होते की मला तुझा भास होतोय, पण तसं नाही आहे, तू खरंच आला आहेस. आणि विचारते की सांग ना, आला आहेस ना का भासच आहेस तू? आणि परत नाटक करत स्वतःशीच म्हणते, खरंच हा माझा भास तर नाही आहे ना, माझ्या मनाचा खेळ तर नाही आहे ना. विशू मनातच म्हणतो, हे असं का बोलते? खरंच हिला वेळ लागलं की काय? या नाटकांचा खरंच हिच्यावर परिणाम तर झाला नाही ना? शुभ्रा म्हणते, चल विशू मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, मला घेऊन चल, मी कुठेही यायला तयार आहे, पण तू नेहमीसारखा गायब नाही होणार ना. मला तू हवा आहेस विशू, आयुष्यभर माझ्यासोबत हवा आहेस. आणि जर तू मला परत सोडून गेलास ना तर शपथ आहे हा तुला माझी. विशू टेन्शनमध्ये येऊन मनातच म्हणतो की बापरे, हिला खरंच वेळ लागला नाही ना. आता शुभ्रा विशूला विचारते, कसला विचार करतोय, गायब व्हायचा का? आणि हसत म्हणते की नाही, आता तू ठरवलं तरी मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, घट्ट पकडून ठेवणार आहे, मी तुला कुठेच नाही जाऊ देणार. विशू हळूहळू मागे जायला लागतो. शुभ्रा म्हणते, विशू अरे तू असं काय करतोय, तू असा मागे मागे का जातोय, तू मला सोडून असं पळून जातोयस, मला तुला सॉरी म्हणायचं आहे विशू. विशू काही न बोलता तिथून धावत निघून जातो. शुभ्रा म्हणते की विशू थांब, आणि त्याच्या मागे मागे येते. विशू एका रूममध्ये येतो, शुभ्रासुद्धा त्याच्या पाठीमागे त्या रूममध्ये येते आणि दार लावून घेते आणि म्हणते, विशू डार्लिंग तुला माहिती आहे का, तू जेव्हा नव्हता ना तेव्हा मला खूप एकटं वाटत होतं, पण आता मी खूप खुश आहे. श्री आणि अगस्त्य बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत असतात. शुभ्रा म्हणते, मी काय म्हणते, झालं गेलं सगळं विसरून जाऊया आपण, तू सुद्धा सगळं विसरून जा आणि तुझ्या या शुभ्रा राणीला माफ कर, ओके? असं म्हणून ती हळूहळू पुढे जाऊ लागते. विशू घाबरून मागे सरकत असतो. शुभ्रा म्हणते, भीती वाटते का माझी? आणि परत ओरडून म्हणते, वाटलीच पाहिजे, तू खरंच माझ्यासाठी परत आला आहेस की कधी गेलाच नव्हतास? असं म्हणून ती मोठ्याने हसायला लागते.
आणि श्री आणि अगस्त्य इकडे खूप टेन्शनमध्ये येतात. आता शुभ्रा म्हणते, तुला काय वाटलं मला खरंच वेड लागलं आहे? मी सर्वांना वेडं केलं आहे आणि तुला काय वाटलं तू असा फालतू प्लॅन बनवशील आणि मला कळणार नाही? पण काय आहे ना, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुमच्यासारख्या लोकांचे प्लॅन जिथे संपतात ना तिथे माझे प्लॅन सुरू होतात. तुम्ही सगळ्यांनी माझ्या विरोधात प्लॅन केला होता ना, पण माझं चुकलं. त्या दिवशी गाडीखाली चिरडून तुला मी मारून टाकायला हवं होतं, तर आज ही वेळ आली नसती माझ्यावरती. मी खूप इझिली सगळा गुन्हा श्रीवर टाकला असता. सगळं जमवून आणलं होतं मी, रिअली सगळंच. तुझा खून मी केला, पण सगळ्यांना दाखवून दिलं की श्रीने केलं. तू मेला असतास ना तर तिला या सगळ्यात अडकवणं माझ्यासाठी काहीच अवघड नव्हतं, पण तू शुद्धीवर आलास. पण विशू, मी संधीचं सोनं केलं. तुला आठवतंय का? मी हॉस्पिटलमध्ये असताना विचारलं होतं की कोणी केलं सगळं, तर तू बोर्ड दाखवलं होतं माझ्याकडे, पण मी पटकन तिथून बाजूला झाले आणि सगळ्यांना वाटलं की श्रीकडे बोट दाखवतोयस आणि सगळ्यांना वाटलं की हे सगळं श्रीने केलं आहे. त्यानंतर घरीसुद्धा मी तुझा काटा काढण्याचं ठरवलं, तुझा ऑक्सिजन मास्क काढण्याचा प्रयत्न केला होता, तुझ्या तोंडावर उशी दाबून तुला मारायचा प्लॅन केला होता, पण तू सगळ्यांवर पाणी फिरवलं. मग मलाही एक नाटक करावं लागलं नाईलाजाने. खूप रडले अरे मी, अख्खं घर डोक्यावर घेतलं. त्यानंतर तू आणि तुझ्या टीचर ताईने फालतू प्लॅन बनवला. त्यामध्ये तिने माझ्या पाण्यामध्ये काहीतरी मिक्स केलं, ज्यामुळे मी 24 तास झोपून राहिले. मी उठले तेव्हा मला सांगितलं की तुझे अंत्यसंस्कार तर झालेत. तेही नाटकच होतं ना. ॲक्च्युली तू ज्या दिवशी गेलास ना त्या दिवशीसुद्धा मी संधीचं सोनं केलं होतं. मी श्रीला घराबाहेर काढलं होतं. मला वाटलं फायनली माझ्या आणि अगस्त्याच्या स्टोरीमधील सगळे अडथळे बाजूला झाले आहेत. आता अगस्त्य आणि हे सगळं घर पैसा माझं होणार आहे, पण तू काही माझा पिच्छा नाही सोडला. खोटं भूत बनून माझ्या मागे पुढे फिरतच होतास ना. श्री आणि अगस्त्य खूप टेन्शनमध्ये येतात. श्री म्हणते, अगस्त्य ही तर खूप शातीर डोक्याची आहे. मला माहिती होतं हिच्या डोक्यामध्ये असंच काहीतरी प्लॅन असणार, म्हणून मी तुला म्हटलं होतं की अजून एक नाटक करू, कारण तिला हे पटायला हवं होतं की तिला वेड लागला आहे. हे आपल्याला पटलं आहे आणि आपल्याला जे हवं होतं ना ते झालं. पण अगस्त्य मला ना वेगळीच भीती वाटते, आपण ना आता आतमध्ये जाऊया. अगस्त्य म्हणतो की थांब, मी एक फोन करतो, तोपर्यंत तू इथेच थांब, मी आलोच, असं म्हणून तो तिथून निघून जातो. शुभ्रा विशूला म्हणते की मी श्री आणि अगस्त्याला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचं कारण मला आत्ता कळलं. तू मला एवढी भीती दाखवत होतास की माझा खरं समज झाला होता की तू भूत बनून आला आहेस बदला घ्यायला. पण जेव्हा तुझ्या पायातून रक्त आलं ना तेव्हा माझा अंदाजा खरा ठरला आणि मला समजलं की तू मेला नाही आहेस, जिवंत आहेस आणि तू सगळं नाटक करतोयस. मग मी सुद्धा एक प्लॅन केला वेड लागल्याचं, म्हणून मी वेड्यासारखं काहीही बोलत होते. अगस्त्य आणि श्रीसमोरसुद्धा मी असंच नाटक केलं आणि त्यांना तेच वाटलं की मला वेड लागलं आहे. पण मी मात्र माझी चूक सुधारणार. आता मी तुला काही झालं तरी सोडणार नाही. हे ऐकून श्री खूप घाबरते आणि आजचा भाग इथेच संपतो.